नमस्कार. 28 डिसेंबरच्या दिनविशेषमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मी शैलेश घेऊन आलो आहोत आजच्या दिवसाचे महत्त्व, काही विशेष व्यक्तींचे जन्म व मृत्यू. मित्रांनो, आजच्या दिवशी अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत ज्या आपल्याला काही ना काही शिकायला भाग पाडेल. चला तर वेळ न गमावता या व्हिडिओला सुरुवात करूया. 1216 मध्ये गॅलिलिओने आजच्या दिवशी नेपच्यून ग्रहाचा शोध लावला. 1216 मध्ये गॅलिलिओने नेपच्यून या ग्रहाचा शोध आजच्या दिवशी लावलेला आहे. त्याचं नामकरण काय करण्यात आलं पुढे? स्थिर तारा म्हणून त्याचं नामकरण पुढे करण्यात आलं. ठीक आहे. त्यानंतरची घटना आहे मित्रांनो, 1836 मध्ये स्पेनने मेक्सिकोच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली. आपल्या स्वातंत्र्याला कोणी मान्यता दिली? तर इंग्रजांनी. तशाप्रमाणे स्पेनने मेक्सिकोच्या स्वातंत्र्याला आजच्या दिवशी मान्यता दिली 1837 मध्ये, 28 डिसेंबर या दिवशी. 1846 मध्ये आयोवा हे युनायटेड स्टेट्सचे एक राज्य म्हणून उदयास आले, म्हणजे त्याला राज्याचा दर्जा मिळाला आहे. जसं आपल्या महाराष्ट्र राज्याला राज्याचा दर्जा कधी मिळाला ते आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. त्याप्रमाणे आयोवा हे एक युनायटेड स्टेट्सचे 29वे राज्य बनले. ठीक आहे. त्यानंतरची महत्त्वाची घटना आहे 1885 मध्ये भारतीय राजकीय काँग्रेस, म्हणजे जे काँग्रेस पक्ष आहे तर त्याची स्थापना 1885 मध्ये 28 डिसेंबर या दिवशी झालेली आहे. त्यानंतरची महत्त्वाची घटना आहे पहिला इंडोअरचा पहिला फुटबॉल सामना जो आहे तर तो आजच्या दिवशी खेळला गेला. त्याचं वर्ष होतं 1902 मध्ये पहिला इंडोअर फुटबॉलचा सामना खेळला गेला. इंडोअर म्हणजेच अंदर, म्हणजे एखाद्या ग्राउंडच्या अंदर. आउटडोअर म्हणजे बाहेरचा खेळ आणि इंडोअर म्हणजे अंदरचा खेळ. तर आतला खेळ म्हणजे फुटबॉलचा पहिला सामना 1902 मध्ये आजच्या दिवशी खेळला गेला. ठीक आहे. कोलकातामध्ये आजच्या दिवशी पहिला बोलका चित्रपट म्हणजे ज्यामध्ये आवाज लावून काढलेला मूवी. आता बघा, तुमच्या काळामध्ये कितीतरी वेगवेगळे मूवीज आहेत, वेगवेगळे इफेक्ट्स लावून व्हिडिओ ऑडिओ तुम्हाला सर्व प्रकारे मिळतो. त्यामध्ये तुम्हाला HD व्हॉईस पाहिजे असतो आणि बऱ्याच गोष्टी हव्या असतात. पण पहिला बोलका म्हणजे फक्त आवाज येईल असा चित्रपट 1928 मध्ये कोलकाता येथे प्रदर्शित करण्यात आला. ठीक आहे. 1948 मध्ये मुंबईमध्ये कसेल त्याची जमीन हा कुळ कायदा आजच्या दिवशी लागू झाला. कसेल त्याची जमीन म्हणजे जो व्यक्ती त्या जमिनीचा वापर करतो त्याचीच ती जमीन होईल असा कुळ कायदा 1948 मध्ये स्वातंत्र्यानंतर लागू झाला. आणि यामुळे अनेक शेतकऱ्यांना, ज्यांच्याकडे काहीही शेत नव्हतं, त्यांना देखील जमिनी मिळाल्या 1948च्या कुळ कायद्यानुसार. ठीक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज बऱ्याच महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत. याबरोबर काही व्यक्तींचे जन्म देखील आज झालेले आहेत. त्यामध्ये बघूया आपण कोणकोणत्या महान व्यक्तींचा जन्म आज म्हणजेच 28 डिसेंबर या दिवशी झालेला आहे. 1856 मध्ये वुड्रो विल्सन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि अमेरिकेमध्ये बरंच काम त्यांनी केलेलं आहे. तर वुड्रो विल्सन यांचा जन्म 28 डिसेंबर 1856 रोजी झालेला आहे. त्यांना नोबेल पुरस्कार देखील मिळालेला आहे आणि ते 28वे राष्ट्राध्यक्ष होते. ठीक आहे. अमेरिकेचे 28वे राष्ट्राध्यक्ष आणि नोबेल पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्यांचा मृत्यू जर बघितलं तर 3 फेब्रुवारी 1924 मध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे, वुड्रो विल्सन यांचा. त्यानंतरची महत्त्वाची व्यक्ती आहे त्र्यंबक मातखोलकर यांचा देखील जन्म आजच्या दिवशी झालेला आहे. त्यानंतरची महत्त्वाची व्यक्ती आहे 1911 मध्ये हनीम मुजुमदार यांचा देखील जन्म झालेला आहे. ते दिग्दर्शक, त्याच्यानंतर लेखक, पटकथाकार म्हणून ओळखले जायचे. तर बऱ्याच साहित्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. हनीम मुजुमदार. ठीक आहे. यांचं नाव तर मी रेडिओवरती ऐकलं असेल कदाचित. ठीक आहे. तर यांचा जन्म झाला आहे 1911 मध्ये आणि यांचा मृत्यू 16 मे 1994 मध्ये झालेला आहे. ठीक आहे. हनीम मुजुमदार यांचा मृत्यू 16 मे 1994. त्यानंतरची महत्त्वाची व्यक्ती आहे स्पायडरमॅन. तुम्हाला माहिती आहे, विद्यार्थी लोकांना माहिती आहे, स्पायडरमॅनचे जे जनक आहे त्यांचा जन्म 1922 मध्ये आजच्या दिवशी झालेला आहे. स्पायडरमॅनचे जनक जे आहे तर त्यांचा जन्म आजच्या दिवशी 1922 मध्ये झालेला आहे. 1926 मध्ये हुतात्मा शिरीष कुमार यांचा देखील जन्म झालेला आहे
आणि त्यांचं जर मृत्यू बघितलं 10 ऑगस्ट 1942, 10 ऑगस्ट 1942मध्ये त्यांचा मृत्यू देखील झालेला आहे. ठीक आहे. 1932मध्ये धीरूभाई अंबानी यांचा जन्म झालेला आहे. ते तुम्हाला माहिती आहे की रिलायन्सचे संस्थापक चेअरमन म्हणून त्यांनी काम बघितलेलं आहे. धीरूभाई अंबानी सर्वांच्या ओळखीचे. मला वाटत नाही आपल्यापैकी असं कोणी असेल ज्यांना धीरूभाई अंबानी माहिती नाही. तर त्यांचा जन्म 1932 म्हणजे 1932मध्ये 28 डिसेंबर या दिवशी झालेला आहे. आणि त्यांचा मृत्यू जर आपण बघितलं 6 जुलै 2002मध्ये धीरूभाई अंबानी यांचा मृत्यू झालेला आहे. त्यानंतरची महत्त्वाची व्यक्ती आहे रतन टाटा. रतन टाटा ज्यांचं निधन आत्ताच झालेलं आहे. तर त्यांचं निधन कधी झालं हे तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. नुकतंच त्यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांचा जन्म 1937मध्ये आजच्याच दिवशी झालेला आहे. बघा, धीरूभाई अंबानी आणि रतन टाटा या दोन्ही लोकांचा जन्म एकाच वेळी, म्हणजे त्यांचा 1933 आणि यांचा 37ला जन्म झालेला आहे. ठीक आहे. तर तुम्हाला त्यांचा मृत्यू कधी झाला त्याची डेट तुम्हाला कमेंट करून सांगायची आहे. ठीक आहे. 1945मध्ये वीरेंद्र, नेपाळचे राजे वीरेंद्र यांचा देखील जन्म आजच्या दिवशी झालेला आहे. आणि त्यांचा मृत्यू जर आपण बघितलं 1 जून 2001मध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. वीरेंद्र राजे, नेपाळचे राजे यांचा जन्म आणि मृत्यू. त्यानंतरची महत्त्वाची व्यक्ती आहे अरुण जेटली. भारताचे सौराष्ट्र मंत्री, क्षमा असावी, भारताचे माजी वित्तमंत्री. त्यांचा जन्म झालेला आहे 1952मध्ये. अरुण जेटली यांनी अर्थ खातं सांभाळलेलं आहे आणि त्यांचं निधन देखील झालेलं आहे. तर त्यांचं निधन कधी झालं आहे हे तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. अरुण जेटली, भारताचे माजी अर्थमंत्री, यांचा जन्म 1952मध्ये झाला आहे आणि त्यांचं निधन कधी झालं आहे ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. 1954मध्ये दलवीर सिंग सुहाग यांचा देखील जन्म झालेला आहे. दलवीर सिंग सुहाग 1954, 28 डिसेंबर या दिवशी. त्यानंतर 1979मध्ये संग्राम चोगले, भारतीय बिल्डर म्हणून त्यांची ख्याती आहे. तर त्यांचा देखील जन्म आजच्या दिवशी झालेला आहे 28 डिसेंबर 1979 म्हणजेच 79मध्ये. ठीक आहे. अशाच प्रकारे आजचे काही निधन देखील आहेत जे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. ज्यामध्ये सर्वात आधी आहे आबाला रहमान, चित्रकार होते. तर त्यांचं देखील निधन 1931मध्ये आजच्या दिवशी झालेलं आहे. त्यांनी चित्रकला या क्षेत्रामध्ये बरंच काम केलेलं आहे. त्यानंतर महत्त्वाची व्यक्ती आहे द.बो. कर्वे. हे माजी कुलगुरू होते पुणे विद्यापीठाचे. तर त्यांचं देखील निधन आजच्या दिवशी 1967मध्ये झालेलं आहे. द.मो. कर्वे, ठीक आहे, यांचं निधन 1967मध्ये आजच्या दिवशी झालेलं आहे. 1971मध्ये नानक सिंग, पंजाबचे हे महान व्यक्ती होते. तर त्यांचं देखील निधन आजच्या दिवशी 1971मध्ये 28 डिसेंबर या दिवशी झालेलं आहे. त्यानंतर 1977मध्ये सुमित्रा नंदन पंत हे हिंदी लेखक आणि कवी होते. तर यांचं देखील निधन आजच्या दिवशी झालेलं आहे. त्यानंतरची महत्त्वाची व्यक्ती आहे 2000मध्ये मेघश्याम कुंडलिक रेघे हे प्रसिद्ध व्यक्ती आहे. तर त्यांचं देखील निधन आजच्या दिवशी 28 डिसेंबर 2000मध्ये झालेलं आहे. ते विश्वकोश मंडळ याचे माजी अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी कारभार सांभाळलेला आहे. विश्वकोश मंडळ. त्यानंतर 2003मध्ये प्रभाकर पंडित म्हणून एक संगीतकार होते आणि व्हायोलिन जे आहे तर ते त्याचे वादक होते. ते वाजवायचे उत्तम प्रकारे, व्हायोलिन ते प्ले करायचे. तर त्यांचं देखील निधन 2003मध्ये 28 डिसेंबर या दिवशी झालेलं आहे. तर मित्रांनो, हे होते काही आजचे महत्त्वाचे दिनविशेष, ज्यामध्ये महत्त्वाच्या घटना, महत्त्वाच्या व्यक्तींचे जन्म व काही विशेष व्यक्तींचे निधन आपण बघितलेले आहेत. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओजसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी शैलेश घेतोय आपली रजा. नमस्कार.